अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएची नागपुरातील 3 हॉटेल्सवर कारवाई। याराना फॅमिली गार्डन, इंडियन तंदूर आणि द हट फॅमिली रेस्टॉरंटचे परवाने तात्पुरते निलंबित। नोंदणी प्रमाणपत्र न लावणं, किचनमध्ये अस्वच्छता, माशांचा प्रादुर्भाव आणि कर्मचाऱ्यांकडे टोपी ॲप्रन नसल्याचं आढळलंय। शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्र साठवले जात असल्याचंही निदर्शनास आलंय। तर धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आलाय। 6 महिन्यात 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याचा संशय। दूध भेसळ प्रकरणात आरोपीच्या सेल रजिस्टरमधून धक्कादायक माहिती समोर आली। 6 महिन्यात 2,30,470 किलो निकृष्ट दर्जाची दूध पावडर भेसळीसाठी वापरली आणि त्यापासून 23,04,070 लिटर कृत्रिम दूध तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। कृत्रिम दुधाची अंदाजे किंमत 9,21,62,800 रुपये। प्रत्येक 100 लिटर शुद्ध दुधामध्ये 10 लिटर कृत्रिम दूध मिसळलं जात होतं। या प्रमाणानुसार गेल्या 6 महिन्यात भूम परिसरातील दूध संकलन केंद्रांमधून राज्यभर विक्री झालेल्या दुधाचा 23,04,70,000 लिटर एवढा आकडा आहे।